तेव्हा गोलंदाजाचं मनोधैर्य जबरदस्त वाढत असतं. नक्कीच स्वागत महेंद्र करतोय, खास करून गोलंदाजाचं. गोलंदाज महेंद्र स्वागत करतो तो खेळ क्षेत्ररक्षकाचं. खूप चांगला झेल समाप्त केलेला आहे. पहिल्या चेंडूवर सफलता. यस, खूप चांगला झेल सुदर्शन यांनी घेतला होता. डीप मिडॉनला झेल घेतला. यस, सुनीलजी मुकादम आपलं हार्दिक स्वागत आहे. पावसाला सुद्धा हलकीशी सुरुवात झालेली. आज पावसाळा सुद्धा लपंडाव बघायला मिळते. पाऊस ऊन पाऊस बघायला मिळते. तसे ह्या श्रावण महिन्याच्या दिवसामध्ये अशा प्रकारचं वातावरण सातत्याने बघायला मिळते. खूप चांगलं वातावरण आहे. विहंगम दृश्य आहे. सुंदर वातावरण. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण क्रीडानगरी आपण पाहतोय. यार मात्र पुलचा फटका. चेंडू हवेत आहे. मात्र कुठलाही क्षेत्ररक्षक नाही आहे आणि चेंडू सीमारक्षकाकडे जातोय. 2 धावा ओव्हर होतोय आणि तिसरी धावी पूर्ण करायचा प्रयत्न केला जातोय. 3 धावा पूर्ण होत आहेत. धाव संख्या होते 4. 1-4. यावेळेला मात्र खूप चांगला चेंडू आहे. पूर्णपणे बीट केलेला आहे. पूर्णपणे चकित केलेला आहे. आता मात्र वाटते की पावसाळी स्पर्धा पावसाला सुरुवात झालेली आहे. आता फटका केलेला आहे. चेंडू हवेत आहे. झेलतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी. 3 धावा वाचवते हा क्षेत्ररक्षक लॉंग. उमेश त्या ठिकाणी होता. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एक क्षण असं वाटलं की चेंडू सीमा पार नक्कीच होईल. याला फक्त स्विंगच्या अंदाजाने फटका खेळलेला आहे. स्क्वेअर लेगला चेंडू आहे. क्षेत्ररक्षक दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि 2 धावाला धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 7. निलेश येतोय गोलंदाजी करण्याचे दुसऱ्या षटक. यामध्ये लॉफ्टेड फटका खेळला. चेंडू उंच आणि असं वाटतंय की लांबच लांब. डीप मिड विकेट सीमा पार षटकार. ताकदवर फटका बघायला मिळाला. पहिल्या चेंडूवर आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत प्रवीण याने. खूप चांगला ताकदवर फटका बघायला मिळाला. चेंडू अगदी उंच आणि लांबच लांब गेला आणि षटकाराने धावसंख्या सुद्धा वेगाने वाढते. धावसंख्या झाली 13.
मानपाडा विरुद्ध मोठा गाव या दोन संघामधील मॅच आपण पाहतोय. याला पुन्हा एकदा पूर करण्याचा प्रयत्न मात्र बॅकच्या पट्ट्यामध्ये हवा त्या चेंडू आलेला नाही. चेंडू शॉर्ट फाईन निघला जातोय. पंचांचा लेग बायचा इशारा येतोय. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आलेला होता. खरं तर फटका खेळायचा होता मात्र एक धाव लेग बायच्या रूपाने पूर्ण होते आणि एका धावेने धावसंख्या होते 14. याला मात्र ड्राईव्ह केलेला आहे मात्र आउटफील्ड फास्ट नाहीये. मात्र 2 धावा मिळतील. कुठल्याही क्षेत्ररक्षक नाही. डीप मधून क्षेत्ररक्षक येत आहेत. यस 3 धावा डिक्लेरेशन असणार आहे तिथे. 3 धावा पूर्ण होत आहेत आणि 3 धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 17. आता मात्र एक मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. आता मात्र वाटते की पावसाळी क्रिकेट रबर बॉल स्पर्धा याला पुन्हा एकदा पुलचा फटका. चेंडू हवेत आहे मात्र चेंडू जातोय. पंचांचा काय इशारा देतो? 4 धावांसाठी चौका. आता मात्र धावसंख्येला वेग वाढतोय. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झालेली आहे 21. महागडा षटक. पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी झाली होती. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा आल्या होत्या. म्हणजे या षटकामध्ये आता पण 14 धावा आलेल्या आहेत. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या एक वाढती धावसंख्या झालेली आहे 22. पहिल्या षटकामध्ये एक चांगली सुरुवात बघायला मिळाली नव्हती मानपाडा संघाची. मात्र या षटकामध्ये एक चांगली सुरुवात. एक फलंदाज जरी बाद झालेला असला, एक गोष्ट आहे की रणजित लवकर बाद झाला मात्र त्याची सूत्र पूर्णपणे हातात घेतोय तो म्हणजे प्रवीण. अपील केलं जाते हलकसं. फक्त एकच धाव मिळेल. लेग बायचा इशारा. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या होती 23. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 23. 11.50 सरासरी धावा जमवलेल्या आहेत. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 2 षटकामध्ये जर एक चांगलं लक्ष ठेवायचं असेल तर किमान 25 पेक्षा जास्त धावा जमवल्या तर 50+ एक चांगलं लक्ष ठेवू शकेल. तिसरं षटक घेऊन येते गोलंदाजीसाठी. हरेश येतोय. त्यावेळेला चेंडू हवेत आहे मात्र झेल होण्यासारखी संभावना नाहीये. एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. वाईड असा थ्रो आणि तोपर्यंत मात्र फलंदाज 2 धावा पूर्ण करतोय. 2 धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 25. यावेळेला मात्र चांगला चेंडू आहे. पूर्णपणे बीट केलेला आहे. पूर्णपणे चकित केलं होतं. थोडस उजव्या बाहेरचा चेंडू होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मात्र बीट होतोय. फलंदाज राजू. यामध्ये चेंडू डाव्या एसटीच्या बाहेरून एक धाव मात्र पूर्ण झालेली आहे. पंचांचा वाईड बॉलचा इशारा. 1+1 2 धावा मिळत आहेत. 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 27. मानपाडा विरुद्ध मोठ्या गाव 2 संघामधील मॅच आपण पाहतोय. मोठ्या गाव संघात कर्णधाराने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करताना हा संघ पाहतोय.
यावेळेला मात्र चेंडू थोडासा खाली राहतोय, उजव्या थोडासा बाहेर जातोय. पंचांकडे थोडं साशंक नजरेनं बघितलं मात्र एक चांगला चेंडू, निर्धावाच्या रूपात चेंडूची समाप्ती झालेली आहे. हरेश याला फटका केला, चेंडू हवेत आहे, मिस टाइम फटका आहे मात्र झेल सुटतोय. जीवनदान मिळते, एक धावी पूर्ण होते आणि एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 28. या षटकात एक चांगली गोलंदाजी बघायला मिळते. यावेळेला मात्र पोलचा फटका, मात्र क्षेत्ररक्षक नाहीये. दोन धावा पूर्ण होत आहेत, 2 धाब्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 30. खऱ्या अर्थाने आपण पावसाळी क्रिकेट पाहतोय, रबर बॉल क्रिकेट आपण पाहतोय. मुसळधार पाऊस, चांगला चेंडू आहे, निर्धावाच्या रूपानं चेंडूची समाप्ती आणि चांगली गोलंदाजी षटकामध्ये बघायला मिळाली. आमचे एक्सपर्ट स्कोर या ठिकाणी माहिती देतील की या षटकामध्ये, कारण 2 षटकामध्ये धावसंख्या होती 23, फक्त 7 धावा दिल्या. 30 धावा झालेल्या, 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. 1 बाद 30. आजच्या दिवसातला शेवटचा सामना आहे, शेवटची मॅच आहे. मानपाडा 40+ विरुद्ध मोठागाव 40+. ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम. आयोजक परेश महाजन, संतोष दराडे, एकता मिजाईल, प्रशांत म्हात्रे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव या मैदानावरील स्पर्धा आपण पाहतोय. आज कल्याण डोंबिवली परिसरातील 40+ संघ खेळताना पाहतोय. उद्या मात्र आपण भिवंडी मधले 40+ संघ खेळताना पाहणार आहोत. भिवंडीचे 8 मातबर संघ या संघाला पाहणार. आज सुद्धा खूप चांगलं क्रिकेट बघायला मिळालं. तब्बल 3 50s, 3 अर्धशतकं बघायला मिळाली. पहिलं अर्धशतक पिंट्या, आता हरेश यांनी पटकावलं होतं चिकनगर संघाचा. त्यानंतर रणजित मानपाडा. वळूया आपण खेळाकडे. पोलचा फटका, चेंडू हवेत आहे, झेल होणार नाही, कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू जातोय तो डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. प्रवीण याच्या बॅट मध्ये निघाला हा दुसरा षटकार. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या होती 36. तर पहिलं अर्धशतक आपण बघितलं, हरेश अर्थात पिंटे यांनी पटकावलं चिकनगर संघाचा. दुसरं अर्धशतक रणजित मानपाडा संघाचा फलंदाजांनी पटकावलं. तिसरं अर्धशतक निलेश म्हात्रे मोठागाव संघाचा याने पटकावलं. 3 अर्धशतकात बघायला मिळाली. गोलंदाजीने फटका खेळलेला आहे. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल आणि एका धावाने धावसंख्या झालेली आहे ती 37. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि असं वाटतं की 45+ कडे पाहत असणार आहे मानपाडा संघ, कारण दोन्ही जे फलंदाज राजू खेळपट्टीवर, प्रवीण खेळपट्टीवर, दोघांकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. यावेळेला मात्र खेळण्याचा प्रयत्न, निर्धावाच्या रूपाने चेंडूची समाप्ती होईल. धावसंख्या थांबलेली आहे 37. फक्त 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पावसामुळे बरेचशा वेळा असं होतं की ग्रीप बरोबर मिळत नाहीये, कारण जेव्हा बऱ्याच वेळापासून पाहतोय थोडासा एक 5 मिनिटासाठी खूप मुसळधार पाऊस होता. आता पाऊस थोडासा कमी झालेला आहे, थांबलेला आहे. याला मात्र पुलचा फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि राजू त्याला जीवनदान मिळतंय. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते 39. आता फक्त 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे.
त्याला आता फुलटा चेंडू, खराब चेंडू, आणि ज्याप्रमाणे समाचार घ्यायला हवा त्याप्रमाणे समाचार घेतला जातोय आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावसंख्या 6 ने वाढते, धावसंख्या होते 45, 45. राजीवच्या बॅटमध्ये निघाला हा पहिला षटकार. पुन्हा एकदा फुलचा फटका. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. 2 धावा पूर्ण होत आहेत. 47 धावा झाल्यात आणि 48 धावांचं लक्ष. 47, 48 इज टार्गेट. 48 धावांचं लक्ष आहे. धावांचं लक्ष आहे. 48 इज टार्गेट. तर पण होऊया मॅच कडे, कारण मनपाडा 40+ विरुद्ध मोठागाव 40+. दोन संघामध्ये आजच्या दिवसातला शेवटचा सामना आणि 48 धावांचं लक्ष मोठागाव 40+ संघासमोर ठेवलेलं आहे. ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम ही स्पर्धा आपण पाहतोय. परेश महाजन, संतोष जराडे, एकता मिजल, प्रशांत म्हात्रे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव या मैदानावरली स्पर्धा आपण पाहतोय. शासनाने बैलगाडी शर्यतीला परवानगी दिलेली आहे. त्याचा प्रत्यय म्हणजे सुनील मुकादम ही सुद्धा तयार दिसतंय, त्यांचं त्याच्याकडे पाहायला मिळतंय. शर्यतीसाठी आपला बैल ते तयार करताना पाहतोय.
क्षेत्ररक्षण लावलं जातोय ते मनपाडा संघाकडून आणि सलामीची जोडी खेळपट्टीवर निलेश म्हात्रे आणि हरेश. गोलंदाजीसाठी पहिलं षटक हाताळण्यासाठी संजय. 48 धावांचं लक्ष्य, एक चांगली धावसंख्या म्हणता येईल. 4 षटकांचा सामना आहे. बरोबर आस्किंग 100 आवश्यक धावगती जर बघितली आपण 12 धावा. क्षेत्ररक्षण फक्त आपण बघितलं एक शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट थर्ड मॅन एसटी पासून दूर. पहिला चेंडू आणि पूर्णपणे फिट केलाय. मोठा फटका खेळायचा होता आणि चेंडू सरळ निघून जातो एसटी रक्षकाच्या प्रवीण याच्या हातात. 48 धावांचं लक्ष्य आहे. 48 इज टार्गेट. संजय हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केला नाही कारण उजव्या एसटीच्या खूपच बाहेर आहे चेंडू आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. अवांतर धावसंख्येने खाते ओढलेलं आहे तिथे मोठा गाव संघाचं. डावाला प्रारंभ झालेला आहे, शुभारंभ झालेला आहे. हा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे. लागोपाठचा दुसरा चेंडू वाईट. अशा प्रकारची गोलंदाजी जर तुम्ही केली तर स्वतःच्या संघावर तुम्ही एक मानसिक दडपण निर्माण करतात. याला मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न होता. लोअर फुलटा चेंडू होता त्याला स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. हलकसं अपील केलं गेलं. आतापर्यंत 2 चेंडू जरी वाईट टाकलेले असले तरी मात्र 2 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिलेल्या आहेत. याला मात्र हुक करण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी कमबॅक करताना पाहतोय. 2 चेंडू वाईट टाकले त्यानंतर संजय मात्र कमबॅक करतोय. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे 2 बिनबाद 2. हा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर आहे. दिशाहीन पंचाचा नो बॉलचा यावेळेला मात्र अडचण वाटते कारण नो बॉल कारण यानंतरच्या चेंडूवर असणार आहे फिट. धावसंख्या 3. फ्रीटचा फायदा निलेश म्हात्रे कशा प्रकारे घेतोय बघूया. यावेळेला पुन्हा चेंडू खाली राहते कारण हुक करण्याचा प्रयत्न करतोय निलेश. पण तो हुक करण्यासाठी चेंडू जो असतो तो थोडासा उंच असायला हवा, उंची दिलेला असायला हवा. चेंडू जेव्हा खाली राहतोय तेव्हा तुम्ही चांगल्या प्रकारे फटका खेळू शकत नाहीये. थोडासा स्क्वेअर मारा जो बघायला मिळाला त्याचा मात्र फायदा आतापर्यंत मोठागाव संघाच्या फलंदाजांना उठवता आलेला नाहीये. तब्बल आतापर्यंत 3 चेंडू या अवांतरच्या रूपाने टाकलेले आहेत पण त्याचा फायदा उचलता आलेला नाहीये. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे. धावसंख्या 3. संजय याला मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला होता. चांगला प्रयत्न केला होता. थोडा अवघड असा झेल होता शॉर्ट मिड विकेटला. हलकीशी दुखापत सुद्धा त्या क्षेत्ररक्षकाला झालेली आहे. खूप
खूप चांगला प्रयत्न त्यांनी केला झेल घेण्याचा, यश आलं नाही. एक धाव मात्र मिळते, धावसंख्या होते 4. तीन चेंडू खरे असेल, 2 वाईड आणि 1 नो बॉल टाकलेला, पण त्याचा फायदा मात्र मोठा संघाच्या संघाला घेता आलेला नाहीये. हा चेंडू मात्र खरं तर उजव्याच्या बाहेरचा थोडासा मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि षटक खूप लांबलं होतं. खर तर थोडा स्वैर मारा बघायला मिळाला, पण त्याचा फायदा मात्र उचलता आला नाही मोठागाव संघाच्या फलंदाजाला. या षटकामध्ये धावा दिल्यात फक्त आणि फक्त 4. म्हणजे खूप चांगली गोलंदाजी म्हणता येईल. स्वैर मारा जरी असला तरी या षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा दिल्या आहेत ते 4. पहिल्या षटकामध्ये एक जबरदस्त प्रेशर बिल्डअप केलेला आहे मानपाडा संघाने. धावा दिल्या त्या फक्त 4 आणि आता ओव्हरची जी 3 षटके आहेत, 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 44 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला मात्र पुन्हा यावेळेला मात्र निलेश कुठेतरी संघर्ष करताना दिसतोय. पहिल्या 2 सामन्यामध्ये ज्याप्रमाणे अगदी आपली नैसर्गिक फलंदाजी केली होती निलेशाने, या सामन्यामध्ये मात्र संघर्ष करावा लागतोय. रणजित पुन्हा मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये, फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल आणि एका धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 5. यावेळेला मात्र खराब चेंडू आहे. या पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. हाईट अर्थात बिमार चेंडू आहे. एक अवांतर धाव मिळेल आणि फ्री हिट असणार आहे अंतर चेंडूवर. पंच इशारा करतात फ्री हिट. एक अवांतर धाव मिळते आणि अवांतर धाव धावसंख्या वाढते. 7 धावा. यावेळी मात्र होता हा संघ मिळते आणि 2 धाव्याने मोठागाव संघाची धावसंख्या होती 15. बिनबाद 15.
म्हणजे अजूनपर्यंत सुद्धा 33 धावांची आवश्यकता आहे. 33. यावेळेला मात्र कमबॅक करतो रणजित. एक चांगली गोलंदाजी हाताळतोय. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या 15. खूप चांगली या षटकात सुद्धा गोलंदाजी बघायला मिळते. एक षटकार सोडला तर याला पुन्हा एकदा उलटा फटका. चेंडू सरळ जातोय डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16. पहिल्या 2 षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी मानपाडा संघाकडून बघायला मिळाली. अजूनही 2 षटकांचा खेळ आहे. धावसंख्या 16. आता उर्वरित जी 2 षटके आहेत ते 2 षटकांमध्ये जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 32 धावा. तिसरं षटक हे दोन्ही संघासाठी फार महत्वाचं ठरणार आहे. मोठागाव संघाला जर सामना जिंकायचा असेल तर या तिसऱ्या षटकामध्ये 15 पेक्षा जास्त धावा पटकाव्या लागतील आणि जर मानपाडा संघाला सामना जिंकायचा असेल तर पहिल्या 2 षटकामध्ये ज्याप्रमाणे गोलंदाजी झालेली आहे त्याप्रमाणे गोलंदाजी त्यांना करावी लागेल. यावेळेला पुन्हा एक चांगला चेंडू निघावच्या रूपाने समोर. हा पहिल्या 2 सामन्यामध्ये ज्याप्रमाणे निलेशने खूप चांगली फलंदाजी केली होती या सामन्यामध्ये कुठेतरी संघर्ष. याचं कारण म्हणजे मानपाडा संघाच्या गोलंदाजीची चांगली गोलंदाजी. प्लॅन बी चा वापर केला होता. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये सुद्धा यश आलेलं नाहीये. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते मानपाडा संघाच्या गोलंदाजीची. तिसरं षटक सुद्धा खूप चांगल्या प्रकारे पहिल्या 2 षटकामध्ये एक चांगली गोलंदाजी. तिसरं षटक बाबू सुद्धा खूप चांगल्या प्रकारे हाताळलोय. पुन्हा एक चांगला चेंडू आहे. लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव. जबरदस्त प्रेशर बिल्डअप केलेला आहे मोठागाव संघावर. कारण आता जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 9 चेंडू आणि 32 धावा. निलेश याची मात्र स्लो संत खेळी बघायला मिळते. याला फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे. मध्ये झेल व्हायसारखी संभावना आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक करण्यात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावे धावसंख्या वाढते. धावसंख्या 18. पंधरा चेंडू मध्ये 12 धावा केल्या निलेश याने आतापर्यंत. संत खेळी. याला मात्र खरं तर ज्या फटकेची आवश्यकता होती तो फटका निलेशच्या बॅट मधून येतोय. चेंडू सरळ सीमा रेषेच्या पलीकडे षटकार. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 24. निम्मा पल्ला पार केलेला आहे. 24 धावा झाल्या. जिंकण्यासाठी अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे आणि चेंडू मात्र शिल्लक आहेत. 7 चेंडू आणि 24 धावा. 7 चेंडू आणि 24 धावा. बाबू शॉर्ट रनअप. यावेळेला पोलचा फटका.
पॉवरफुल आणि चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. आता मात्र 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता असणार आहे. कुठलाही फलंदाज बाद झालेला नाही जमेची बाजू आहे, पण आता मात्र 20 धावांची आवश्यकता आहे. सहा चेंडू आणि 20 धावा. अंतिम षटक कोण आता ते पाहूया. प्रवीणच्या हातात चेंडू सुपूर्द करण्यात आलेला आहे. प्रवीणाने खूप चांगली फलंदाजी केली आज. आता गोलंदाजीमध्ये आपल्या संघाला विजय मिळवून देतोय का ते बघायचं आहे. प्रवीण धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि फलंदाज बाद होतोय. आता मात्र 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. म्हणजे प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळणं हे अनिवार्य होणार आहे. नितीन गेलेला आहे खेळण्यासाठी. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. याला मात्र पोल आणि पॉवरफुल डीप मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे षटकार. आता मात्र 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता. चार चेंडू आणि 14 धावा. आता मात्र महत्वाचं म्हणजे संघाचा प्रमुख ब्रह्मास्त्र संजय त्या ठिकाणी जातोय आणि काय टिप्स देतोय प्रवीण साठी पाहूया. त्याने पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती. भले स्क्वेअर मारा परंतु मोठा फटका खेळण्याची संधी दिली नव्हती. 4 चेंडू आणि 14 धावा. चार चेंडू आणि 14 धावा. पुन्हा एकदा प्रवीण मार्गस्थ होईल. याला अपडेट फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे, झेल होणार नाहीये. कुठलाही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नव्हता. तोपर्यंत मात्र सहजगत्या 2 धावा पूर्ण होत आहेत. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता. एक रंगतदार सामना आज जो पहिला सामना झाला होता हाय स्कोरिंग सामना जबरदस्त मॅच बघायला मिळाली. 87 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग मानपाडा संघाने यशस्वीरित्या केला होता आणि तोच संघ या ठिकाणी खेळतोय. त्याच्यासोबत मोठा गाव या 2 संघांमध्ये एक संघर्षपूर्ण मॅच बघायला मिळते. 3 चेंडू आणि 12 धावा. चेसिंग इज कंपल्सरी.
आणि आता मात्र 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता. दोन्ही चेंडूला सीमा रेषेच्या बाहेरचा रस्ता दाखवावा लागेल. निलेश सराबेला आलेला आहे, मात्र संघाला विजयश्री खेचून देतो का बघायचं आहे. पेस फिनिशर होतोय का बघायचं आहे, कारण 2 चेंडू आणि 12 धावा. आता मात्र प्रवीण यांनी ठरवलं तर मोठ्या गावात संघ विजयश्री खेचून आणू शकतो, विजयी होऊ शकतो. फक्त प्रवीण यांनी ठरवलं तर. कारण 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता आहे आणि 12 धावा ठरवलं तर फक्त प्रवीणच देऊ शकतो. हा चेंडू मात्र स्वेर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे. एक अंतर धाव मिळते. आता मात्र 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता. आणि याचबरोबर